ऑफरचा लाभ घ्या, बिर्याणीचा आस्वाद घ्या. फक्त 100 मध्ये नंबर 1 बिर्याणी, 100 मध्ये व्हेज बिर्याणी. ग्राहक राजा, आपण दिलेल्या आशीर्वादामुळे, आपल्या प्रतिसादामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 100हून अधिक शाखाच्या बिर्याणीच्या गारवा बिर्याणीचे संस्थापक माननीय श्री राजाभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर एकदा सगळ्यांनी समोर बघा इकडे. आपला एक आहे तुम्हाला 4-5 पाहायला मिळतो. आणि सर्वात जास्त नारळ वाढून या ठिकाणी उत्पादन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी आपल्या छत्रपती संभाजी नगर येथील आपल्या या पहिल्या शाखेचं या ठिकाणी ओपनिंग होत आहे. आपल्या सर्वांना आजच्या या उद्घाटन समारंभानिमित्त स्नेहाचं निमंत्रित आम्ही आहोत. आजच्या या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आपल्या छत्रपती गारवा बिर्याणी नाव एकदम परिचित आहे. यापूर्वी आम्ही पुण्याला असताना विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील गारवा बिर्याणीचं एक सेंटर होतं आणि हे नाव तर खूपच फेमस आहे. औरंगाबाद शहरामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी ओपनिंग होत आहे. तर मी राजाभाऊ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना त्यांच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच त्यांचा ब्रँड अधिकाधिक प्रगती करू यासाठी देखील मी त्यांचं शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गारवा बिर्याणीच्या आउटलेटचं उद्घाटन प्रसंगी या विभागाचे पोलीस निरीक्षक आमचे माने सर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात या आउटलेटचं उद्घाटन झालं. मी छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व वासियांना सांगू इच्छितो की गारवा बिर्याणी हा एक महाराष्ट्रभर पसरलेला एक चांगल्या सुंदर अशा बिर्याणी खाद्यप्रेमींसाठी एक चांगला पर्याय म्हणून या शहरामध्ये आलेला आहे आणि सातारा सांगली या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा बिर्याणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या वासियांसाठी राजाभाऊ यांच्यातर्फे एक आउटलेट आपल्या शहरात ओपन झालेलं आहे. तर या आउटलेट प्रसंगी आमच्या युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे शुभेच्छा. सर्वप्रथम नमस्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आपले गारवा बिर्याणीची ब्रँच ओपन करत आहोत. पहिली शाखा आपले महाराष्ट्रात 80हून अधिक शाखा आहेत, कार्यरत आहेत. तरी आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिलं ओपनिंग करत आहेत. तसेच आपल्याकडं बिर्याणी 140 रुपयाची बिर्याणी आज ओपनिंग निमित्त 100 रुपयाला आहे. 110 वाली बिर्याणी 100 रुपयाला, कोणतीही चिकन बिर्याणी 100 रुपयाला आहे. तसेच तंदूर ते 150 रुपयाला हाफ आहे, 100 रुपयाला फुल आहे. ऑफर निमित्त आपण 280ला फुल देतो. तसेच आपल्याकडं थाळी आहे, विविध प्रकारचे साखर आहे, चिकन टिक्का आहे, मलाई टिक्का, पहाडी टिक्का आहे.
लखनवी बिर्याणी आहे. बिर्याणी आपल्याकडे 4-5 प्रकारचे आहेत. व्हेज बिर्याणीसुद्धा आहे, 80 रुपयाला फुल आहे. सर, शहरामध्ये बिर्याणीचे बरेच हॉटेल आहेत आणि त्यांचा व्यवसाय पण चांगला आहे. पण तुमच्याकडे काय स्पेशल आहे? असं पण काय आहे? वेगळे पण काय? गारवाचं एवढंच सांगतो, एकदा खाल तर पुन्हा आहे. अजून त्याच्या आधी शाखा कुठे आहे आपल्या? आपले शाखा नाशिकमध्ये सातारा, पलटण, कराड, सोलापूर, सांगली, पुणे. हे गारवाचं लॉजिक काय? गारवा म्हणजे आपलं कसे कमी पैशात गरीब लोकांना परवडेल आणि व्यवस्थित क्वांटिटी आणि क्वालिटी भेटेल, हा गारवाचा सर्वप्रथम उद्देश. भविष्यामध्ये शहरामध्ये आणखी काही शाखा ओपन करण्यात त्यात आपलं आहे 4-1 होतील अजून. कोणत्या ठिकाणी काय आयडिया ठिकाणं अजून चालूच बघायला. या निमित्तानं शहरवासियांना काय आवाहन करणार? शहरवासींना मी एकच आवाहन करेल, एकदाच तुम्ही अवश्य ट्राय करा. नक्कीच तुम्हाला आमच्याकडून पसंत पडेल अशी बिर्याणी तुम्हाला अवश्य भेटेल, एक वेळ नक्की भेटेल. धन्यवाद. सर, पत्ता सांगा. पत्ता आपला समर्थनगर, स्वामी विवेकानंद कॉलेज शेजारी. आपलं नाव? अमोल नाळे. आमचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ शिंदे आहेत गारवा बिर्याणीचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण टीम काम करते ऑल महाराष्ट्र. हे कितवी शाखा आहे महाराष्ट्रात? हे आपले 85च्या आसपास शाखा आहे. संतोष पवार. गारवा बिर्याणीची शाखा ही आपण संभाजीनगरमध्ये आता उद्घाटन करत आहे. या उद्दिष्ट हे आहे की गारवा बिर्याणीची की कमीत कमी म्हणजे सर्वच लोकांना ती बिर्याणी खाता यावी यासाठी आपण कमीत कमी रेटमध्ये आपण ही सर्व बिर्याणी ठेवलेली आहे. आणि आपल्या इथे 5 ते 6 प्रकारच्या बिर्याणी आहेत. त्यामध्ये हैदराबादी आहे, तंदुरी आहे, लखनवी आहे, मटन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, ग्रीन हैदराबादी आहे. अशा सर्व प्रकारच्या वेगवेगळे टेस्ट आपल्या लोकांना घेता यावा यासाठी आपण ही बिर्याणी हे केलेली आहे. आणि बिर्याणी ही सर्वसामान्यपासून गरीबपासून मोठ्यापर्यंत सर्व बिर्याणी खाऊ शकतो, याच्या ह्याचं उद्दिष्ट आहे. वेगळी टेस्ट काय आहे? त्याच्यामध्ये आपल्याकडे तंदूर बिर्याणी म्हणून आपल्याकडे एक स्पेशल बिर्याणी आहे, ती आपण रोस्टेडमध्ये बनवली जाते. तंदूर रोस्ट करून तिला हे केलं जातं. परत लखनवी बिर्याणी आहे, ती एक लहान मुलांसाठी पण चांगली आहे, ती दुधामध्ये आपण हे करत असतो. शहरामध्ये गारवा बिर्याणी सुरू करण्याचा उद्देश काय आहे नेमका? आमच्या आमच्या 80हून अधिक शाखा आहेत, पण संभाजीनगरमध्ये आमची शाखा नव्हती. तर आम्हाला एक हे होतं की संभाजीनगरमध्ये आपली एक शाखा आपल्याला ओपन करायची आणि सर्वसामान्य म्हणजे सगळ्यांपर्यंत आपल्याला पोचायचं, त्या गोष्टीचं एकच हे होतं. पहिली शाखा ते 80वी शाखा कसा प्रवास राहिला? पहिली शाखाच आपली पुण्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. ते घरगुती असा बिझनेस होता आपला, तो आज आपण त्याच्यावर म्हणजे आज आपल्या 80 शाखा. शहरवासिया पुण्यामध्ये कसा रिस्पॉन्स? पुण्यामध्ये आपले 50 आउटलेट आहे, पण त्याचा रिस्पॉन्स हा चांगलाच आहे. आणि ते पुण्यात म्हणजे बाहेर ठिकाणचे लोक आपण पुण्यात येऊन होतात, त्यांना मी त्याचा अनुभव आहे. शहरवासियांना काय आवाहन करणार? शहरवासियांना काय आवाहन करणार? शहरवासियांना आपण हेच करतो की सर्वांनी गारवा बिर्याणीचा आनंद घ्यावा आणि तो सगळ्यांनी टेस्ट करून हे करावे. चालेल. आपलं नाव? संतोष पवार.